वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि नेक्स्ट ब्लॉग रात्रीचा चालू करतो कारण आम्हाला झोपा नाही येते. विला पाहून पोरांचे मन एकदम भरले. मंगेश अण्णा तुमचे व्ह्यूज द्या पब्लिकला. काय वाटतंय विला कसा आहे? मला एकच नंबर आहे, एकदम दिल खुश झालंय. खुश झालाय ना? अजून एक दिवस थांबणार आहे आपण, एन्जॉय करणार आहे अजून. आणि दिस इज सॅम, यु नो सॅम द काळा. सॅमला मी बेसन पीठ लाव म्हटलं होतं, त्यांनी काय लावलं नाही, त्याच्यामुळे तो थोडासा काळा दिसतोय. नाही एडिट करून मॅनेज इट गाईज, वी विल कलर ग्रेड हिम. अँड दिस इज माय जिगरी, यु नो द प्रसाद इटिंग कुरकुराज. याला मी एका लक्झरियस विलाला घेऊन आलोय आणि मित्र रिंग्स खातोय 5 वाल्या. जेव्हा जेवायचं होतं तेव्हा हा बाबू शॉना जादू टोना करत होता. एक उपवास होता मित्रांनो. नाही घ्यायचं याला ब्लॉग मध्ये. आणि इथं आंबडेश व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे. हा, आंबडे एडिटिंगवर व्हिडिओज. तर मी आता आयफोनच्या कॅमेऱ्यावरून ऍक्च्युअल कॅमेऱ्यावरती शिफ्ट झालेलो आहे. हा माझा कॅननचा कॅमेरा आहे. तर क्वालिटी कशी आता कशी वाटते मला रिव्ह्यू नक्की द्या बरं का. आता बाकीचा अपडेट्स उद्या देत राहीन, कारण आता झोपलं पाहिजे नाही का, नाही तर उद्या डार्क सर्कल्स येतील, काळा दिसेल परत. मी कॅमेरावरून आता मोबाईलवरती शिफ्ट झालं परत, कारण आमच्या डोक्यात आलंय एक डाव खेळून जायचं आहे. आता 3-0 हा नाही राहू दे. त्यांनी 4 गोल माझ्यावरती केलेले, मी 3 केले. लेट्स गो. रेफरी इथं उभा आहे. रेफरी जायचा खो. थांब 1 मिनिट, मला माईक इकडे शिफ्ट करू दे 1 मिनिट. माईक आहे ना, चला. प्लेअरचे पाय सरळ करा फक्त. प्रॉब्लेम ते उलटा झाला होता मागाशी, तो गोलच करेना तो. धर रे, तुला लावलं होते. तू तर काही खेळत नाही. हा जरा चला. ठीक आहे, चल. ओके रेडी. थांब 1 मिनिट थांब. करू का चालू बाबा? लेट्स गो. इथं अशा वॉट स्किल्स यु नो. एका शॉट मध्ये डायरेक्ट गोल. चला, अशा प्रकारे महेशची गोल मारलेला आहे. सॉरी, प्रसादनी गोल मारलेला आहे. महेश्वर कुठे गेला? 5 थांबे. हा बरं मित्रा, माझे बाहुले नाही हलवायचे. तुझ्या नाही, मी तुझे हलू शकत नाही माझे. कॅरी ऑन. माया डिफेन्स, माया डिफेन्स. याला म्हणजे स्किल्स. स्वतःच्याच बाहुल्यांनी स्वतःचा गोल करून घेतलं. माझं इकडे पॉइंट टेबल घे रे इकडे. वाढू नाही राहिले माझं गोल झालं. 4 इकडे 5 झाले ना. पण भाई 1 पॉइंटची लीड आहे. ठीक आहे ना. तू टाक आता बघ मॅथ करतो पाय. ए ते हाला बॉल. काय नाही, इक्वल झालंय. तिकडं पण 5 आहे, इकडं पण 5 आहे. आता 80-30चा सामना आहे. आता पा काय करतो मी. मध्ये घे. नात करते का? नात करते. उलटा याला माय आगे आईल बाय मागवत नाही. अरे आगे नाही. आता लीड आली की नाही? कुठे आहे काय माईक? कुठे आहे आता? लीड आली की नाही? लीड आली की नाही? 6 पॉइंट टेबल वरती 6 झाले. 6 1 पॉइंट जास्त झाला. पण कव्हर करू आपण. 1 पॉइंट जास्त कव्हर करू आपण. माय माणसं सरळ करू दे मला. थांब. प्रसादने एकदम प्रॉपर चॅलेंज दिले. अरे माणसं डोक्याने बॉल मारते. हे जे पाय ना हे कामाचे. अरे हा डायरेक्ट हिरो सोडून देतोय. माझा याच्यावर विश्वास जास्त आहे. हा लॉयल माणूस आहे. हा स्कीमर आहे. मी का आता? तू नाही तर मग कोण आहे? काय नाही डोक्याचा खेळ आहे सगळा. किती रे इकडे? 6. परत आपण केलेले आहे 580. नादा पुढे सगळं बाद आहे. हा पॉइंट नाही. चिडी खेळलाय. हा पॉइंट नाही. आमचा गोली पाणी. आमचा गोली तुझा बाउल डायरेक्ट तिकडे फेकला. 1 मिनिट मंगेश. आमचा गोली पाणी प्यायला गेला होता, तेवढं त्याने बॉल इकडे लोटला. त्याची काही चुकी नाही त्याच्यामध्ये. कर चालू. त्याला कस काय ताण लागली? माणूस लॉयल आहे का? माणसाला ताण लागते ना रे. माणूस लॉयल आहे. लॉयल
ए गोली नेक्स्ट थांबा गोली वर पाय करतोय सारखा. पॉइंट वाढव. अशा प्रकारे महेश भाऊंचे 7 पॉइंट झालेले आहे. आईला आज का स्वप्नावर गोल करीत आहे रे. ओय, आता काय? 7 पॉइंट प्रसाद भाऊंचे. काय झाली टाय. मित्रांनो मॅच टाय झाली आहे सॉरी महेश. पण आपण हार मानणार आहेत नाही. महेश महेश ए, अरे गोली तो फिरव. गोली व्हॉट हॅपन. ए नो 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 इट्स नॉट हॅपन. ओ यार ओ नो इट्स 8. हा गोली वर का पाय करतोय रे सारखे मूर्ख. गोलीवर तू कमी बोली लावली. प्रसाद भाऊ 7 याला- महेश भाऊ 8. याला गोली वडापाव खायला लागला आता. चल फक्त आता पिल्लू खेळ चल. पाय ना काय टेक्निक. अरे थांब. पाहिलं का टेक्निक पाहिली का. अरे भाई मित्रा तुम्हाला फाऊल दिलाय यांनी दोनदा असं नाव केलंय. चीटर इन द हाऊस. आता परत तू फाऊल नाही करायचा. बॉल मंगेश दादा तुम्ही याला तेल लावायला काहीतरी ऑप्शन बघा. आपण आहे ना हे थोडं जाम आहे का. नाही ते कार्यक्रम करून टाकू आपण. थांबा गेम रिझ्यूम करू. क्या बाय कसे आता डायरेक्ट पाऊल दिलं. अशा प्रकारे द वन अँड ओनली महेश जाधव has won. अजून नाही जिंकला. कसं काय नाही 9 9 झाले. इकडे हे सारखावलंय तुम्ही. इकडे अशा प्रकारे महेश भाऊ वन द मॅच. यस मग अण्णा काय म्हणायचंय का. चला उद्या ट्राय करा. चला तुम्ही हारलेले आहे आता. चला गुड नाईट गाईज. गुड नाईट. यू नो चॅम्पियन इज द ऑलवेज मी चॅम्पियन. ना घरी जाऊन प्रॅक्टिस करतो म्हणजे रूम मध्ये जाऊन बस मित्रा बस. प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस. इकडे बॉल करून भेटायची तुला. दे माईक दे. चल इट्स अ न्यू डे. इट्स अ न्यू लाईफ बेबी. सो ब्लॉग कंटिन्यू करतोय मॉर्निंग पासून. गुड मॉर्निंग. आणि आता आमचे कार्यकर्ते सगळे जेवायला आलेले. जेवायला नाही नाश्त्याला आलेले सॉरी. तर आजचा सीन एकदम क्रेझी होणार आहे कारण आज खूप सारा एन्जॉय होणार आहे. कारण काल आम्ही घाई गडबडीत आलो आणि काही करता नाही आलं. सो टुडे वी आर गोइंग टू मेक मेमरीज. यू नो टाकले. कसं आहेस तू अण्णा. गुड मॉर्निंग बोला. दिस इज माय जान. यू नो दिस इज द पर्सन हु इज मेकिंग फूड फॉर अस. दादा तुम्ही एकदम 1 नंबर जेवण बनवलंय 2 दिवस आमच्यासाठी. थँक्यू सो मच. काही बोलायचं आहे का. नाही बस धन्यवाद. तिथं उगाच मिरर खराब आहे. नाही तर तुम्हाला मोस्ट हँडसम पर्सन दिसला असता. याच्याबद्दल नाही बोलत आहे. चल रे निक साईडला. फुटेज नको चल निक. आणि तो तिकडं मी माझ्या मित्राला गाबर सोबत ठेवतो माहिती का. साम्या इकडे मिरर मध्ये थोडासा. कारण ना याच्यामुळे ना मी थोडासा गोरा दिसतो आणि मग कॉम्प्लेक्स येतो माणसाला. आणि आम्ही दोघं सोबत चाललो का मी याच्यापेक्षा हँडसम दिसतो. मला ती गोष्ट आवडती. जस्ट किडिंग गाईज. माय फ्रेंड इज ऑल्सो व्हेरी हँडसम. यू नो टॉल डार्क हँडसम गाय. फक्त थोडीशी डेअर आलेली माणसाला आमच्या. मित्रा तुला काय बोलायचं आहे का. तू काय बोलू शकत नाही ना भाई. त्याला स्किल्स लागतं बोलायला. आम्ही नाश्ता करून निघालोय. आंघोळी बाकी आहे. मला असं वाटतंय पूलमध्ये उतरावं म्हणजे कसं जरा मज्जा येईल. मज्जा फ्रेश वॉटर फ्रेश सकाळी एकदम गुड मॉर्निंग आपली एकदम भारी होईल. करू मग आता उतरू पूल मध्ये सगळे. तू माईक कशाला खाली घेतो. तू आंघोळ करून उतर. कोण नाही अरे काय बोल राहिला दादा. पूलचं पाणी गढूळ जाईल ना. पूलचं नाही हा बस झालं. मित्र आहे माझा. ब्रश वगैरे केलंय मी. तोंड वगैरे धुतलंय आता डायरेक्ट. मी ते नाही बोलत आहे. अंगाचं बोलतोय. पाणी गढूळ होऊन जाईल. महिना 2 महिने आंघोळ महिना 2 महिने आंघोळ करायला भेटू राहिले माणसाला. चला येत आहे का पूल मध्ये. लगेच निघाले. पीपल आर वेटिंग फॉर द मोस्ट ब्युटिफुल जलपरी. माझा मित्र काय शोधतोय. स्टाईल करायची का तुला. असं वाटतंय तुम्हाला पूलचा व्ह्यू कमेंट मध्ये सांगा. आता या पूल मध्ये आपण बुचकाळणार आहे. आणि इथं रोशनचा आमचा फोटोशूट चालू आहे. माझ्या भावाचं मनच भरत नाही किती फोटो काढले तरी. एक पण फोटो नाही काढलाय मी. गप्रे. अरे तो तिकडे एक पूल आहे. थांबा 1 मिनिट. तो पण याचाच कनेक्टेड विला आहे.
तिकडे एक पूल आहे बट आम्ही तिकडे गेलो नाहीये. आता इथं स्विमिंग झाल्यानंतर आम्ही जाणार आहे शूट साठी. रिमेनिंग खूप सारे शूट्स बाकी आमचे. कमीत कमी 5 ते 6 रील्स आज आमचे शूट झाले पाहिजे असं आमचं टार्गेट आहे. आज आमचं काम त्यानंतर कॉलेजचं पण काम आहे ते पण करायचं आहे. सो आता आम्ही नंतर भेटतो. आता आम्ही थोडासा एन्जॉय करतो नंतर भेटतो गाईज. आंघोळ वगैरे करून मी झालोय रेडी आणि परत एकदा आम्ही निघालोय जेवायला. त्याच्यानंतर शूट साठी बिलकुल इथं आमचे कार्यकर्ते आता हे करताय गेम्स खेळताय. यू कॅन सी. रोशन रोशन ए बावळट इट्टी दांडू आहे का तू? त्याला स्ट्रायकर नाही बोलत मित्र, त्याला एक पर्टिक्युलर नाव आहे, मला पण नाही माहिती. इकडे कॅरम चालू आहे मंगेश दादा आणि सॅमचा. ठीक आहे मला स्क्रीन टिल्ट करू द्या आता. क्षितिज कुठे गेलाय रे आंघोळ? चला आपण जरा आता जाऊ आणि मेनू बघूया काय केलंय जेवणासाठी. सीनरी बघू शकता तुम्ही इथं विल्लावरची, एकदम क्वालिटी आहे. मला असं वाटतंय तुम्हाला बेडरूमची टूर द्यावी आणि ओपन स्कायवाले जे बाथरूम आहे त्यांचा पण व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. एकदम नादखुळा आहे. हे असे लक्झरियस बेड्स आहे इथं. प्रत्येक बेडमधून आपल्याला मिळतोय लेकचा व्ह्यू. आणि हा रोशन तुम्हाला आधीच बोललो याचं पोट नाही भरत, किती फोटो काढले तरी त्याचं चालूच राहतं. ठीक आहे ठीक आहे येईल येईल. मला विचारायचं आउटफिट कसा दिसतोय म्हणजे नेक्स्ट टाइम असं काहीतरी परत ट्राय करायला. यू कॅन सी. कसं वाटतंय? गोंडस दिसतोय का सांगा मला. क्षितिज हियर. चला आंघोळ करून रेडी झालाय माणूस. जेवायचं आहे का? हो. आता आपला रोशनचा फोटोशूट कम्प्लीट झालाय. त्याला किती वेळेस आम्ही बोलवत होतो पण आला नाही. तू आले का नाही तुझे फोटो? फोटोशूट झालं नाही अजून. तू फोटो नाही काढले माझे अजून. मी फोटो नाही काढले म्हणून माणूस सॅटिस्फाईड नाही झालाय. फोटो चांगले दुसऱ्यांनी किती पण फोटो काढले ना माझ्यासारखे फोटो कोणीच काढू नाही शकत. फोटो नाही काढत आहे, ब्लॉगच चालू आहे. यस त्याचा सीट लाव बरं. वियर्ड दिसत हे ओपन स्काय वालं बाथरूम आहे इथं. दिस इज शॉवर, प्लांटेशन्स आणि ओपन स्काय. सी फ्रॉम हियर व्ह्यू कसा एकदम छान आहे. वरून एकदम नॅचरल लाईट पडती. गँग मेंबर्स. चला लेट्स गो. डायनिंग रेडी केलंय त्यांनी. गँग इथं जेवणाच्या प्रतीक्षेत आहे. दादा मेनू काय? आयडिया नाही दादा. मित्रा जेवायचंय का तुला? भूक लागली. लागली याला तर याचं काय करावं अजून यायचं बाकी आहे. प्लेट बीट ओढू नको लगेच. ओढत नाही पण समोर तर ठेवतो ना. ओके समजू शकतो तुझ्या भावना. मित्रा तुझं काय म्हणणं आहे का? इकडे इकडे काही काय म्हणणं आहे का? त्याला म्हटलं त्याची स्वतःची प्लेट ओढ, अन्नाची नको ओढ. त्याला दोन घ्यायची सवय आहे ना. वाटायची सवय. काय दोन घ्यायची सवय? अण्णा हा विषय क्लिअर झाला पाहिजे. अण्णा हा विषय क्लिअर झाला पाहिजे. अन्नाय ना जास्त बोलतोय त्याला माहित नाही अजून तो काय बोलतोय. त्याचा रिप्लाय त्याला इथं भेटल्यावरती त्रास होईल त्याला. रिप्लाय समज. नाही तुला राग आले सांग ना. चिडला ना तू? नाही चिडला ना तू? कळतंय ना तुझ्या फेस एक्सप्रेशन वरून कळतंय. साम्या तुला काय बोलायचंय का? नाही आता काहीच नाही एवढं. बोलायला बोलता आलं पाहिजे बावळट. पाण्यात उतरले होते ते शिकताय ना स्विमिंग शिकताय ना त्यांची पूर्ण एनर्जी गेली तिथं. आता ते पूर्ण म्हटलो. जेवणासाठी आता आम्ही मशरूम खातोय. क्वालिटी कशी मित्रांनो? आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे डाळ. आमचं जेवण झालंय. क्षितिजचं बाकी अजून. आणि आता शूटला निघतोय आम्ही. क्षितिज मित्र अजून काही चपात्या वगैरे भाकर मटन बिटन? हा माझं त्याचा पोट आहे ना. माझं बोलणं ऐकून बनलंय जेवणाने नाही काय रे मित्र आहे ना. आमचे सगळे कामं ऑलमोस्ट डन झाले पण आमच्या कार्यकर्त्यांचे काय फोटोशूट थांबत नाहीये. नुसते फोटो. हा कुठे हे बारीक जीव यांचे काय फोटो थांबत नाहीये. मला जरा आउटफिट चेंज करायचं मित्र आता. आवाज बंद. विलाची आता कंडिशन अशी झाली आहे डायरेक्ट हॉरर फिल्मचा सेटअप वाटू राहिलाय.
फुल काचा बिचा वाजू राहिले कुठून आवाज येऊ राहिले पापू पापू माणूस सुद्धा घाबरला टेन्शन मध्ये आलेले ते पण ते म्हणते आम्हाला लवकर जाऊ द्या जेवण करून घ्या तुम्ही पटकन. सो दिस इज द चिकन करी. घे तुला काय चिकन टेस्ट कशी चिकन भारी मस्त आहे. तर आजच्या पुरतं इतकंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू लेटर. बाय.